मंडळी, अमेरिकेने कॅनडावर 50% टॅरिफ लावलं आणि सोन्याचा बाजार अचानक गडगडायला लागला. तुम्ही जर असा विचार करत असाल की सोन्या चांदीचे दर आता आवाक्यात आलेत, तर जरा थांबून हा आकडा नक्की ऐका. गेल्या अवघ्या 20 दिवसात, हो अगदी 20 दिवसात, चांदी तब्बल 32,000 रुपये प्रति किलोनं आणि सोनंही एकाच झटक्यात 10,000 रुपये प्रति ग्रॅमनं महागलंय. या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्यात सोन्या चांदीनं ऑल टाइम उच्चांक गाठला होता. चांदी तर थेट 3.86 लाख रुपये प्रति किलोवर पोहोचली होती. त्यानंतर दरात काहीशी घसरणही झाली. पण आता ऑगस्ट महिन्यात या दोन्ही धातूंनी सामान्य खरेदीदारांपासून ते मोठ्या गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढवलंय. प्रश्न असा आहे की अचानक ऑगस्ट महिन्यात सोन्या चांदीमध्ये ही सुपर तेजी का आली? जागतिक बाजारात आणि भारतीय अर्थव्यवस्थेत नक्की काय घडतंय? अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशांमध्ये काय खुसफुस झाली? प्रसिद्ध लेखक रॉबर्ट किओस्की यांनी याबाबत आधीच दिलेला इशारा खरा ठरतोय का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढे हे दर आणखी किती वाढणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण सोप्या भाषेत काही रिपोर्ट्स आणि बातम्यांच्या रेफरन्सने समजून घेणार आहोत. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मंडळी, सगळ्यात आधी आपण जानेवारी ते ऑगस्ट दरम्यानचा संपूर्ण डेटा समजून घेऊया. जानेवारी महिन्यात जागतिक घडामोडी आणि औद्योगिक मागणीमुळे सोन्या चांदीनं इतिहास रचला होता. विशेषतः चांदीची किंमत 3.86 लाख रुपये प्रति किलोच्या ऐतिहासिक टप्प्यापर्यंत जाऊन पोहोचली. त्यानंतरच्या काही महिन्यात बाजारात करेक्शन आलं आणि दर काहीसे खाली आले. पण ऑगस्ट महिना सुरू होताच चित्र पूर्णपणे बदललं. फक्त 3 आठवड्यात चांदीनं प्रति किलो मागे 32,000ची मारलेली मुसंडी आणि सोन्यानं प्रति ग्रॅम मागे 10,000नी घेतलेली झेप ही साधी सुधी वाढ नाही. ही महागाई किंवा रुपयाची घसरण नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेत सुरू असलेल्या एका मोठ्या उलटापालथीचे संकेत आहेत. आता आपण जाणून घेऊ की अमेरिका आणि कॅनडामुळे दोन्ही देशांमध्ये काय खुसफुस झाली आणि त्याचे सोन्या चांदीवर काय परिणाम झाले. त्याचं झालं असं की कॅनडा हा मेक्सिको नंतर अमेरिकेचा सगळ्यात मोठा पार्टनर आहे. गेल्या वर्षी अमेरिका आणि कॅनडामध्ये वस्तू आणि सेवांचा सुमारे 880 अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला. त्यावरून अमेरिका आणि कॅनडा यांच्यामध्ये चर्चा सुरू होती. ही चर्चा फिसकटल्यानंतर अमेरिकेनं कॅनडावर 20 अब्ज डॉलरच्या वस्तूंवर 50% टॅरिफ लावला. त्यामुळे दोघांमधले संबंध आणखीनच ताणले गेले. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण होणार की काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. त्यासोबतच जिओपॉलिटिक्स तज्ज्ञांनी देखील दोघांमधल्या अंतर्गत वादाचं उदाहरण घेऊन आणि आताच्या 50% टॅरिफचं उदाहरण घेऊन दोघांमध्ये युद्ध होणार अशी वावडी उठवली. त्यामुळे याचा थेट परिणाम सोन्याच्या बाजारावर झाला. सोनं हे युद्ध परिस्थितीतलं सगळ्यात सेफ इन्कम सोर्स असतं. त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती झाली की लोक सोन्यांमधली गुंतवणूक काढून घेतात आणि दुसऱ्या शेअर्समध्ये किंवा धातूंमध्ये गुंतवतात. त्यामुळे अमेरिका कॅनडाच्या युद्ध अफवेमुळे सोन्याचे भाव अचानक गडगडायला लागले. मंडळी, आता मूळ प्रश्नाकडे येऊया की ऑगस्ट महिन्यात अचानक ही तेजी का आली? तर त्यामागे 5 रिझन्स आहेत. पहिलं कारण म्हणजे अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे व्याजदर कपातीचे संकेत. अमेरिकेची मध्यवर्ती बँक म्हणजे फेडरल रिझर्व्ह. जागतिक बाजारातील बातम्यांनुसार अमेरिकेत महागाई दर नियंत्रणात येत असल्यानं फेडरल रिझर्व्ह लवकरच व्याजदरात कपात करण्याची शक्यता बळावली आहे. जेव्हा व्याजदर कमी होतात तेव्हा बँकेत पैसे ठेवणं किंवा अमेरिकन बॉन्ड्समध्ये म्हणजेच US ट्रेजरी बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करणं कमी फायदेशीर ठरतं. याचाच परिणाम म्हणजे जगभरातील मोठे गुंतवणूकदार आपला पैसा सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोन्या चांदीत गुंतवू लागतात. दुसरं कारण म्हणजे जिओपॉलिटिकल टेन्शन्स. मिडल ईस्ट मधल्या इस्रायल, इराण आणि रशिया युक्रेन यांच्यातील संघर्ष आजही धगधगत आहे. इतिहासात नेहमीच हे सिद्ध झालंय की जेव्हा जेव्हा जगात युद्धाचं सावट किंवा राजकीय अस्थिरता निर्माण होते तेव्हा सोन्याला सेफ हेवन म्हणजेच सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानलं जातं. ऑगस्ट महिन्यात या तणावात झालेली वाढ सोन्या चांदीच्या किमती वाढवण्याचं काम करत आहे. तिसरं कारण आहे मध्यवर्ती बँकांची प्रचंड खरेदी. रशिया, चीन, भारत आणि इतर डेव्हलपिंग कंट्रीज मधल्या सेंट्रल बँक डॉलरवरची आपली डिपेंडन्सी कमी करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं सोन्याचा साठा वाढवते. चीनच्या पीपल्स बँकेनं गेल्या काही काळात हजारो टन सोनं खरेदी केलंय. बाजारात जेव्हा पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त वाढते तेव्हा दर वाढणं स्वाभाविक आहे. चौथं कारण आहे इंडस्ट्रियल डिमांड फॉर सिल्वर. आता सोनं हे प्रामुख्यानं दागिने आणि गुंतवणुकीसाठी वापरलं जातं, पण चांदीचं गणित जरा वेगळं आहे.
जगभरात सध्या ग्रीन एनर्जी आणि इलेक्ट्रॉनिक क्रांती सुरू आहे. सोलर पॅनल्स, ईव्हीज, 5G टेक्नॉलॉजी आणि AI गॅजेट्समध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. पुरवठा मर्यादित आहे आणि औद्योगिक मागणी गगनाला भिडली आहे आणि म्हणूनच चांदीमध्ये सोन्यापेक्षाही जास्त वेगानं तेजी दिसून येत आहे. यात पाचवं कारण आहे भारतीय बाजारातील सणासुदीचा काळ. भारतात ऑगस्ट महिन्यापासून रक्षाबंधन, गोकुळाष्टमी आणि पुढे येणारे गणेशोत्सव, दिवाळी या सणांची लगबग सुरू होते. भारतीय परंपरेत या काळात सोन्या चांदीची खरेदी शुभ मानली जाते. स्थानिक बाजारातील या वाढत्या मागणीमुळेही भारतीय बाजारात दर उच्चांकावर पोहोचले आहेत. सोन्या चांदीच्या या तेजीचा विषय सुरू असतानाच प्रसिद्ध उद्योगपती आणि रिच डॅड पुअर डॅड जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांचा उल्लेख गरजेचा आहे. कियोसाकी यांनी गेल्या काही काळापासून सातत्यानं अमेरिकन डॉलरच्या एक्सपेक्टेड घसरणीबद्दल आणि जागतिक आर्थिक संकटाबद्दल इशारा दिलाय. जर कियोसाकी यांच्या मते अमेरिकन सरकार आणि फेडरल रिझर्व्ह मोठ्या प्रमाणावर नोटा छापून डॉलरचं मूल्य कमी करत आहेत. कियोसाकी नेहमी म्हणतात, सोनं आणि चांदी हे गॉड्स मनी, तर डॉलर हे मॅनमेड खोटे पैसे आहेत. कियोसाकी यांनी काही महिन्यांपूर्वीच भविष्यवाणी केली होती की जागतिक बँकिंग व्यवस्था ढासळल्यास आणि महागाई वाढल्यास सोनं प्रतिअंश $3000 ते $5000 पार जाऊ शकतं, तर चांदी $100 प्रतिअंश ओलांडू शकते. मंडळी, आज ऑगस्ट महिन्यात सोन्या चांदीची ज्या वेगानं घोडदौड सुरू आहे ते पाहता रॉबर्ट कियोसाकी यांची ही भविष्यवाणी आणि इशारा खरा ठरताना दिसत आहे, असं मत अनेक आर्थिक विश्लेषक व्यक्त करत आहेत. आता सर्वात महत्वाचा आणि कळीचा प्रश्न असा की पुढे काय होणार? हे दर इथेच थांबतील की आणखी वाढतील? तर जागतिक कमोडिटी तज्ज्ञ आणि भारतीय MCX म्हणजेच मल्टी कमोडिटी एक्सचेंज मधील विश्लेषकांच्या रिपोर्टनुसार आगामी काळात सोन्या चांदीचा आलेख कसा असू शकतो हे बघूयात. सणासुदीचा काळ आणि जागतिक व्याजदर कपातीची शक्यता यामुळे सोन्या चांदीत थोडीफार घसरण आली तरी ती तात्पुरती असेल. बाकी मंडळी, यावर तुमचं काय मत आहे? सोन्याचा हा दर 1 लाखाचा टप्पा पार करेल की ही फक्त एक तात्पुरती लाट आहे? खाली कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.